नमस्कार। आज अहमदनगर महापालिका तसेच रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सायक्लिस्ट असोसिएशन ट्रेक कॅम्प यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण स्वच्छता ही सेवा है या विषयीची एक खास रॅली काढत आहोत। त्याच्या पाठीमागे जनजागृती करावी, लोकांना लोकशिक्षण मिळावं आणि या माध्यमातून लोकांनी आपल्या या स्वच्छतेच्या अभियानमध्ये सामील व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे। आज परमपूज्य महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचा विशेष दिवस आहे, जयंती आहे आणि त्या निमित्ताने या कृतीतून आपण त्यांना अभिवादन करत आहोत। आणि आजच्या या अशा प्रसंगी आपण आदरणीय माननीय यशवंत डांगे सर जे आयुक्त आहेत आणि प्रशासक अहमदनगर महापालिका आहेत, आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष श्री थाडे सर यांना मी विनंती करते की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। स्वच्छता ही सेवा आहे आणि या स्वच्छतेच्या सेवेचं एक स्पेशल सर्टिफिकेट आदरणीय सरांना देण्याची विनंती मी अहमदनगर सायक्लिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांना विनंती करते। धन्यवाद। स्वच्छता ही सेवा आहे, जिथे स्वच्छता आहे तिथे आरोग्य आहे, जिथे निरोगता आहे। मी या प्रसंगी आदरणीय सरांना विनंती करते की आपण शुभारंभ करण्यापूर्वी आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे। नमस्कार। राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण मागील 17 सप्टेंबरपासून आजपर्यंत स्वच्छता पंधरवडा आयोजित केलेला होता। आजचा हा तसा शेवटचा दिवस आहे। आजच्या अहमदनगर महापालिका, रोटरी क्लब आणि सायक्लिस्ट असोसिएशन ट्रेक कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमानाने जनतेमध्ये या स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आजची सायकल बाईक रॅली आपण आयोजित केलेली आहे। मागील 15 दिवसापासून जवळजवळ आपण शहरातील सर्व महत्त्वाची ठिकाणी आहेत त्या ठिकाणी लोकसहभागातून, विद्यार्थ्यांच्या सहभागातून, श्रमदानातून स्वच्छता मोहीम हाती घेतली। त्यामध्ये शहरातला जो मेन ट्रान्सपोर्ट हब आहे म्हणजे ते माळीवाडा बसस्टँड असू द्या, पुणे बसस्टँड असू द्या, तारकपूर बसस्टँड असू द्या किंवा आपलं मुख्य रेल्वे स्टेशन आहे, त्याचबरोबर शहरातील धार्मिक पर्यटनाची जी महत्त्वाची ठिकाणे आहेत, विशाल गणपतीचं परिसर असेल, आनंदधाम असेल, तसेच केडगावची रेणुका देवी असेल, या परिसरामध्ये आपण स्वच्छता अभियान घेतलं। त्याचबरोबर शहरातील गंगा उद्यान असतील, महालक्ष्मी उद्यान असतील किंवा शहरातील व्यापारी पेठ आहे, कापड बाजार असेल, प्रोफेसर कॉलनी चौक आहे, या ठिकाणी अहमदनगर महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान घेतले। अनेक शाळा, हजारो विद्यार्थी या अभियानामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये सहभागी झाले आणि थोडंफार ह्याच्यामुळे या स्वच्छतेच्या चळवळीला थोडाफार मोमेंटम या सर्व माध्यमातून आलेला आहे। परंतु स्वच्छतेमध्ये सातत्याची गरज आहे। अहमदनगर महापालिकेमार्फत आपण परत दर शनिवारी हे अभियान पुढं आठवड्यातून एकदा आपण कंटिन्यू करणार आहोत आणि माझी विनंती आहे आपणा सर्वांना की आपण देखील या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि आपण केलेलं एक पाऊल, आपण उचललेली एक कृती निश्चितपणे या अहमदनगरला स्वच्छ सुंदर बनवण्यास मदत करेल। धन्यवाद। सरांनी स्वच्छता फक्त एक पाऊल स्वच्छतेकडे नाही तर सरांच्या माध्यमातून स्वच्छता हा संस्कार बनत आहे। आपल्या शाळेतले विद्यार्थी असो, विद्यार्थिनी असो किंवा जनता असो, या सगळ्या चळवळीमध्ये सहभागी होत आहे। हे सरांचं खूप मोठं श्रेय आहे। सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात। आदरणीय सरांचं स्वागत करण्याची आमच्या रोटरीचे अध्यक्ष थाडे सर स्वागत करत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता दूत म्हणून मी काम करत आहे आणि सरांचा आवाका पाहिल्यानंतर नक्कीच मला असं सांगावं लागेल की गेल्या अनेक वर्षापासून जे कार्य होत आहे त्याच्यापेक्षा आता दुपटीने आणि तिपटीने कार्याला वेग आलेला आहे आणि असाच वेग आपण कायम ठेवूयात आणि आपलं नगर स्वच्छ आणि सुंदर होईल हे फक्त स्वप्न नाही तर ते आपण सत्यात उतरवूया। मी विनंती करेन आदरणीय सरांना की आपण फ्लॅग दाखवावा जेणेकरून या रॅलीला याची सुरुवात होईल।
धन्यवाद. आपल्या या रॅलीमध्ये अहमदनगर सायकलिंग असोसिएशनची सर्व टीम आपल्यासोबत आहे. त्याचप्रमाणे ट्रेक कॅम्प जो आपला ग्रुप आहे त्या ट्रेक कॅम्प ग्रुपचे आपले महिला बाईक रायडर सोबत आहेत. हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी. स्वच्छता की जोत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपनी ये वादा कर लिया हमने. हर गली अब उन्नति की राह जाएगी, धूप आशा की आंगन आंगन गाएगी. स्वप्न गांधी जी का अब साकार करना है, स्वच्छता का देश में त्योहार करना है. नमस्कार. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. हा पवित्र दिवस आहे आणि पवित्रतेचं पालन आपल्याला करायचं आहे. आपण रोटरी क्लब ऑफ अहमदनगर, सायकल असोसिएशन, ट्रेक असोसिएशन आणि सर्व संस्थांच्या वतीने मी आदरणीय सरांना, DHO सरांना, डॉक्टर नागरगोजे सरांना विनंती करते की आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करावं. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. एक पाऊल स्वच्छतेकडे, एक पाऊल स्वच्छतेकडे. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर, सायकल असोसिएशन, ट्रेकर असोसिएशन आणि सर्व असोसिएशनच्या वतीने आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा आहे हा एक विषय घेऊन, हा मंत्र घेऊन आपण सायकल रॅली आणि सगळ्या रॅलीचं आयोजन केलेलं होतं. शहराच्या अनेक विभागातून ही रॅली संपन्न झाली आणि जनजागृतीचं काम, लोकशिक्षणाचं काम, लोकसहभाग वाढवण्याचं काम या रॅलीने मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. आणि या रॅलीचं आता इथे समारोप होत आहे आणि समारोप प्रसंगी आदरणीय DHO डॉक्टर नागरगोजे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. रॅलीची सुरुवात आपण माननीय आयुक्त सर, महानगरपालिकेचे आयुक्त सर श्री यशवंतराव डांगे सर यांच्या हस्ते शुभारंभ झाला आणि या रॅलीची सांगता आणि स्वच्छतेचा मंत्र सदा आपल्या मनामध्ये जागून आपल्या शहरामध्ये आणि जगामध्ये जागवण्यासाठी आपण कटिबद्ध झालेलो आहोत. या प्रसंगी मी आपण सर्वांना विनंती करते की आपण आधी स्वच्छतेची शपथ घेऊया. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझा भारत देश स्वच्छ व आरोग्य संपन्न असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आम्ही वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे पालन करीत आहोत. आपले घर, अंगण परिसर, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश आणि संपूर्ण विश्व स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी शपथ आजच्या या पवित्र दिनी आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचंय. भारत माता की जय. वंदे मातरम. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता ही सेवा हा संदेश घेऊन जो केंद्र शासनाने एक उपक्रम सुरू केलेला आहे. महात्मा गांधीजींचं योगदान स्वच्छतेविषयी, महात्मा गांधीजींची शिकवण स्वच्छतेविषयी ही आपण सर्वांनी शाळेमध्ये असताना, कॉलेजला असताना त्यावेळी शिक्षणामध्ये आपल्या इतिहासामध्ये शिकलेलं आहे. त्याचबरोबर
जे आपण वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम असतात त्यामधूनही आपण हे पाहिलेलं आहे. हाच एक स्वच्छतेचा संदेश घेऊन आज या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर, सायक्लिस्ट असोसिएशन ऑफ अहमदनगर, रायडर्स ग्रुप आणि बाकीच्या सर्व संघटनांनी मिळून आजचा जो हा स्वच्छतेबद्दल उपक्रम केलेला आहे हा नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे. आपला हा मेनली याच्यामधला याच्यामध्ये एक जनजागृती करण्याचा जो आपला उद्देश आहे तो खऱ्या अर्थाने गरजेचा आहे. कारण की स्वच्छता ही कुठे एक ग्रामपंचायत येऊन करेल, महानगरपालिका येऊन करेल, नगरपालिका येऊन करेल किंवा शासकीय यंत्रणा करेल असा जर उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर आपण राहिलो तर कुठेही स्वच्छता होऊ शकत नाही. कारण की स्वच्छता ही स्वतःपासून सुरू होते. प्रत्येकाने आपलं घर, आपला परिसर एक आपल्या बेडपासून, आपल्या याच्यापासून, स्वतःच्या खोलीपासून सुरुवात करावी, तेव्हा कुठेही स्वच्छता होऊ शकते. आणि स्वच्छतेचं महत्त्व हे प्रत्येकाला असं पाहिलं तर जाणीव आहे, पण सुरुवात कोणी करायची आणि स्वच्छता कशी करून घ्यायची याच्याबद्दल जनजागृती होणं ही खूप मोठी काळाची गरज आहे. आपण एक उदाहरण म्हणून जर पाहिलं तर मागचा जो फुटबॉलचा वर्ल्ड कप झाला त्या वर्ल्ड कपमध्ये जापाननी त्यांची टीम हरली तरी पण जापानचे जे प्रेक्षक होते हे दुसऱ्या देशामध्ये तिथलं जे स्टेडियम होतं ते साफ करताना म्हणजे कुठंतरी ते एक बाजूने रडत होते पण तरीसुद्धा ते स्टेडियम साफ करत होते. याच्यातून त्यांची स्वच्छतेविषयीची जी आहे त्यांची भावना ही आपल्याला त्यामध्ये दिसून येते. हुल्लडबाजी न करता त्या प्रेक्षकांनी स्वतः ते दुसऱ्या देशातलं स्टेडियम साफ केलं. अशाच प्रकारे आपण जी घाण करतो किंवा आपण जो कचरा टाकतो तो कचरा स्वतःने साफ करावा आणि यामध्ये कचरा कमीत कमी निर्माण होईल यासाठी सुद्धा प्रत्येकाने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. सायक्लिस्ट असोसिएशनचंही विशेष अभिनंदन, कारण की स्वच्छतेबरोबरच स्वतःची हेल्थ जपण्यासाठी शारीरिक व्यायाम हा खूप गरजेचा आहे. याच्यासाठी सायक्लिस्ट असोसिएशन जे जनजागृती करते त्यांचे वेगवेगळे उपक्रम सतत चालू असतात, त्यासाठी शुभेच्छा. त्याबरोबरच रोटरी क्लबच्या वतीने आणि महिला बायकर्सच्या वतीने त्यांनी जो हा संदेश दिलेला आहे ह्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. आणि स्वच्छतेची ही चळवळ आहे ही अशीच चालू राहून प्रत्येकाचं आरोग्य सुधारण्यासाठी त्यामध्ये मदत होईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि आपला जो देश, आपला समाज जो आहे हा स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशा शुभेच्छा महात्मा गांधींना आजच्या जयंतीनिमित्त आपण अभिवादन करून सर्वांना देऊया. धन्यवाद. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर नगरपालिका, नंतर ट्रेक कॅम्प आणि हा बायकर्स ग्रुप, तर या सर्व ग्रुपच्या आणि ठाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण ही महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता जागृती अभियान ही रॅली त्या शहरातून काढली. आपण आज याच्यामध्ये आपण सर्वजण अगदी उत्साहाने सहभागी झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे, बायकर्सचे, सायकलिस्टचे आणि सगळे रोटरी मेंबर आणि इतर सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्या सर्वांना या रॅलीमध्ये सहभागी झाले याबद्दल धन्यवाद देतो. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने. उपस्थित सर्व मान्यवर आणि सहभागी, आम्हाला आनंद होतोय की आपण सर्वांनी स्वच्छतेचा संदेश हा सर्वांपर्यंत पोहोचवला आहे आणि हे कार्य आपण असं सतत करत असता समाज जागृतीचं हे मोठं कार्य आहे आणि ते आपल्या हातून घडत आहे. याचा फार आम्हाला आनंद आहे. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरतर्फे आम्ही सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे सायक्लिस्ट असोसिएशन नगर यांचा आभार मानतो, त्याचप्रमाणे ट्रेकर्स कॅम्पचा आभार मानतो, कॉर्पोरेशनचा आभार मानतो आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगरची आमची सर्व टीम, डॉक्टर सुधाताई कांकारिया, त्याचप्रमाणे डॉक्टर प्रकाश कांकारिया आणि माझे सर्व अधिकारी इथे आहेत त्यांचाही आभार मानतो. स्वच्छतेचा मंत्र, स्वच्छतेचा मंत्र